ठाणे आणि कल्याण डोंबिवलीनंतर आता भिवंडी आणि मीरा भाईंदरचे कल समोर येत आहेत। दरम्यान आता भिवंडीमध्ये एकूण 90 जागा असून नेहमीप्रमाणे आता संमिश्र कल या ठिकाणी पाहायला मिळतोय। समाजवादी पक्ष 15 जागांच्या आघाडीवर तर काँग्रेस आणि बीबीए 12 जागांच्या आघाडीवर आहे। महायुती 10 जागांच्या आघाडीवर असलेलं पाहायला मिळते आणि अपक्ष 8 जागांच्या आघाडीवर असतानाच पाहायला मिळत आहे। तर तिथूनच आता बाजूने मीरा भाईंदरमध्ये सुद्धा महापालिकेमध्ये कोणाची आघाडी आहे हे देखील पाहूयात। मीरा भाईंदरमध्ये 95 जागांसाठी लढत असताना पाहायला मिळते ही लढत 95 जागांसाठी सुरू आहे आणि भाजपा आणि अपक्ष यांच्यामध्ये आमनेसामना होत असल्याचं पाहायला मिळते। भाजपा मीरा भाईंदरमध्ये 22 जागांच्या आघाडीवर आहे। मुंबईमध्ये महत्त्वाच्या असलेल्या महानगरपालिकेमध्ये मीरा भाईंदर सुद्धा एक महत्त्वाची अशी महानगरपालिका निवडणूक आहे आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या या वातावरणामध्ये मोठ्या हालचाली झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता इथे सुद्धा भाजपची सत्ता असल्याचं पाहायला मिळतंय। वसईविरांनंतर आता मीरा भाईंदरमध्ये सुद्धा भाजपची सत्ता असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे गट 9 जागांच्या आघाडीवर आहे तर भाजपा त्याच्या पुढे म्हणजेच 22 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर इतर पक्ष आणि अपक्ष या ठिकाणी 10 जागांच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अपक्षांच्या सुद्धा मागे शिवसेना शिंदे गट असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी अपक्ष आणि भाजपा यांचा आमनेसामना होत असल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतो।